माऊली नमस्कार. नमस्कार. काय भाव गेली? 1790. 1790. आपलं गाव सांगू द्या ना एकदा मित्रांना. गाव आपलं पिंपरखेड. पिंपरगड. कांदा क्वालिटी बघू शकता अशा प्रकारची आहे. 1790 रुपये जायले पिंपरगडचे. तर यांचा पण एक चॅनल आहे, पण मग ते आध्यात्मिक काम करता. म्हणजे कारण की आता काळाची गरज आहे आध्यात्मिक. कारण की खूप पाप पुण्य म्हणतो ना आपण, ते पापाचे तुम्ही 1-2-3 शब्द सांगा काय नेमकं. कसं आहे माहिती आहे हां का, कष्ट प्रामाणिक असले का यश नक्कीच भेटतं. हां आणि नीतिमत्ता सगळ्या काही गोष्टी आणि कष्टाला पर्याय नाही आहे. हां माल हा व्यवस्थित झालाच पाहिजे ते. आणि शेतकऱ्याला 2 पैसे घडले तर शेतकरी खुशी राहतो. आणि घडलं तर समाधान. आपण म्हणतो ना, सुख कशात आहे तर सुख समाधानात आहे. सुख समाधानात. हो. पैशात नाही सरासरी म्हटलं हो, तर. हो. बरोबर. असा विषय. आणि तुम्ही जे काम करता तुमचा काय चॅनल नेमका नाव सांगा. चॅनल म्हणजे आपलं कसं आहे, शेतकऱ्यांवरतीच डिपेंड आहे. हां म्हणजे शेतकऱ्यांची समस्या, हां. शेतकऱ्यांची अडचणी ह्या हां. काही गोष्टी राहतात त्या. हां तर कसं आहे माहिती आहे का, शेतकरी हा एक विषय असा आहे हां का सगळ्या गोष्टीला तोंड देणारा. हां म्हणजे वातावरण असो, क्लायमेट असो, ऊन वारा पाऊस, हां. सगळ्या गोष्टीला झोन देणारा. म्हणजे जसं की आता बघा, मागं नोटबंदी झाली तर शेतकऱ्यालाच तोटा झाला. हां किंवा मागं भ्रष्टाचार या काही गोष्टी, म्हणजे कोणती गोष्ट झाली तर शेतकरीच बळी ठरतो. बळी ठरतो. बरोबर. आणि आम जनतेला काय, म्हणजे बाकीच्या लोकांना काय फरक नाही पडत. आणि आपल्या देशाला काय म्हणता? आपला देश तर कृषी प्रधान. हां बरोबर. आता हेच तोंडून तुमचं ऐकायचं होतं, कृषी प्रधान देश. बरोबर. तर याच्यात काही राहिलं की, या शब्दामध्ये काय राहिलं का? शब्दामध्ये जर तसं जर बघितलं तर आता हां. आपल्या नाशिकला ग्रीन सिटी म्हटली जात होती. हां बरोबर. तर आज तुम्ही जाऊन जर बघितलं तिथं हां की आता कुंभमेळा भरतोय, हां, तर हां. त्या ग्रीन सिटीची पूर्ण म्हणजे त्यानं कत्तलखानाच करून टाकलाय हां, बरोबर आहे. झाडांचा. हां. म्हणजे ज्या नावानं ओळखत होतं आज ते नावच नष्ट केलेलं आहे हां त्यांनी. बरोबर. तर म्हणजे असंच कालांतराने कंपन्यांच्या याच्याने तर्फेनी हं. की ते डायरेक्टली असं म्हणा की तुम्ही निसर्गाची सर्व हानी होऊ राहिली आहे. आणि त्या हानीमुळं एवढा प्रॉब्लेम येऊ राहिला, ऊन पाऊस पारा या सगळ्या गोष्टींचा. कारण की आता मी आज बातमीला बघितलं, हां. आज पण टेम्परेचर वाढणार आहे समजा आजपासून. 100% वाढणार. जर 45-50 नाही. पण मग तुम्ही हे दाखवता तर मीडियावाल्यांना मला हे सांगणार, TV नाही मराठी असेल कोणते मी डायरेक्ट नावं घेतो ते चॅनलचे, जी 24 तास असेल काही असेल. हा, नाही, तर बरोबर. त्यांनी काय केलं पाहिजे, तुम्ही यांचे नावं घेता, तुम्ही डायरेक्ट गव्हर्नमेंटला विचारा हे झाडं तुम्ही का तोडले, कशामुळे तोडून राहिले, काय गरज एवढी नेमकी. सगळ्यात इतक्या दिवस जास्त- नाशिक जिल्हा चालत होता, असं सिटी चालत होती. सर्वात जास्त जर विश्वास जर ठेवला जातो तो मीडियावरती. कारण हां. मीडियाशिवाय जगाला काही कळत नाहीये. कळत नाही. पण बरोबर. मीडिया अशी गोष्ट आहे की त्यांचं म्हणजे असं आहे का पाणी किती खोल आहे कधीच दिसत नाही. हां. पण दाखवतो ना, असं दाखवतं का पाणी खूप खोल आहे. हां. अशा काही गोष्टी राहतात. तर म्हणजे विश्वास हा डोळ्यानं बघितल्याशिवाय नाहीये. नाही. आणि विश्वास कशावर ठेवा हाच प्रश्न डोळ्यात आणि पडलाय. कानात 4 बोटाचं खूप- अंतर आहे. खूप फरक आहे. खूप बरोबर. फरक आहे. तर मग तेच माझं पण तेच सांगणं आहे का जगाला का खूप बिकट परिस्थितीमध्ये हा देश चाललाय सरासरी काही म्हणायला. दिवसानंतर ना हां. इथं परिस्थिती म्हणजे भयानक होणार आहे. म्हणजे असं म्हणा का आता हा 1700-1800 रुपये कांदा गेलेला आहे. हां हां याच्या पहिले म्हणजे खर्च हा दुप्पट झालेला आहे 10 हां. वर्षाचा. हां. म्हणजे भाव हा 10 वर्षाचाच भेटू राहिलाय. 10 वर्षापूर्वी काय कांदा विकायची तुम्ही? कांदा ह्याच गोष्टींचा होता हां. 12-13. हां. म्हणजे सरासरी ना 25च्या आसपास कांदा गेला तर परवडत. हां बरोबर. नाही ह्या भावात काहीच परवडत हां. नाही. कारण खर्च हा टिबल झालेला हां. आहे. पण कांदा हा 10 वर्षापूर्वी तेव्हा विकत होता, आता तोच विकतोय. तोच पण विकतोय. खर्च हा दुप्पट तिप्पट झालेला आहे. तेव्हा 300 ला गोणी होती, आता 3000 लोन झाली. 3000 झाली. आणि बाहेर युद्ध झालंय. हां. आणि फरक आणि परिणाम हा शेतकऱ्यांवरती इकडे भारतात झालेला आहे. हां. म्हणजे त्या युद्धाचा आणि भारताचा काही संबंध नसताना सुद्धा तो प्रॉब्लेम तर झाला. अजून एक मला सांगायचं याच्यामध्ये, तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, नक्की ऐका. हो. आज मी TV आपला एक चॅनल होता, त्या चॅनलला मामा ते NB न्यूज का काहीतरी होता, त्याच्यावरती बघितले मुंबईमध्ये जे आपले हे होते वडापाव असतील, सँडविच असतील, हा हा तर जुने दर दाखवले त्यांनी. एक साईडला जुने दर 25 रुपये किंवा 20 रुपये आणि इकडं नवीन दर 30 रुपये ते 35 रुपये. तर असं आपल्या कांद्याच्या बाबतीत शेतकऱ्याच्या बाबतीत का होत नाही का? जुने दर 20 रुपये, आता 1 महिन्यापूर्वी 30 रुपये, असं काय होत मी नाही? आता तुम्हाला तेच सांगत होतो की हं. शेतकऱ्याच्याच मालाचा का प्रॉब्लेम किंवा बाहेर समाजात इकडे तिकडे काही झाली काय गोष्ट राज्यात इकडे तिकडे, हां. तर त्याचा फटका शेतकऱ्यालाच का? प्रत्येक ठिकाणी शेतकरीच का बळी पडतो भाऊ? हां. आता डिझेलचा प्रॉब्लेम झाला, शेतकरीचा 2-2 दिवस उपाशी राहून विषय तो- याच्यावर राहिले पंपावर. सध्या मी BSc ॲग्री डिप्लोमा झालेला आहे हां, माझा. हां. मी 4 वर्ष जॉब केला. हां 4 वर्ष जॉब केल्यानंतर ना जर शेती आपली जर आपण घरी जाऊन सुधारू शकतो, हां तर मी जॉब सोडून दिला. 17-18 हजार रुपये प्लस होते मला. हां, हां. पण घरी आल्यानंतर मी सुधारवले काही गोष्टी, सगळी डेव्हलप झाली. हां पण
मार्केट जर आपण माल कमवतो समजा याची साईज एवढी सांगतो क्वालिटी कांदा हां, आहे, quality. जर याला जर मार्केट नाही तर माणूस नाराज कुठं होतो या ठिकाणी नाराज. या ठिकाणी आलो आपण क्वालिटी कमवली सगळ्या काही गोष्टी झाल्या हां पण माणूस नाराज फक्त एक तिथं भावाच्या ठिकाणी नाराज. भावाच्या एक ठिकाणी. फिक्स भाव पाहिजे ते हां. भाव भेटला पाहिजे ते हां. जेणेकरून शेतकरी खुश. आणि शेतकरी जेव्हा खुश राहतो हां. शेतकऱ्याकडे जेव्हा चलन राहतं हां. तर तुम्ही बघा मार्केटमध्ये सुद्धा शेतकऱ्याकडे जेव्हा पैसा राहतो तेव्हा मार्केटमध्ये सुद्धा गर्दी राहते. बरोबर. दुकानं झाले इकडे मी आता भरपूर दुकानदाराकडे फिरलो हो. ते तेच म्हणणं आहे का शेतकऱ्याचा जर पैसा आला तर आमच्या दुकानदाराला विषय म्हणजे नाही. सरासरी मार्केट चालतं पूर्ण मार्केट शेतकऱ्यावर अवलंबून आहे. शेतकऱ्याला पण हे आता समाधानी सरकारला माणूस समजत नाही. पण त्याला बिचाऱ्याला घडलं तर सगळ्याला घडतं 100%. हां, बरोबर. तर त्याच्या हिशोबाने थोडं चाललं पाहिजे ते असा विषय. सरकारनं चाललं पाहिजे नाही, मजूर पण त्याच्यावर जगतोय सगळ्या गोष्टी शेतीपासून चालू होत आहे. आज तुम्ही कांद्याची ट्रॉली आणली आहे हां. ट्रॅक्टरवाल्याला भाडं जाणार आहे हे भरणारे त्यांना जाणार आहे हां. आज व्यापारी त्यांना जाणार आहे हां. त्याच्यानंतर खाद्याची कोणी आहे हां. मजूर आहे म्हणजे आज किती जण तो पोहोचतो आणि त्याच्या उपर त्याला काय राहतं ते त्याचं राहतं. इलेक्ट्रिसिटीवाले महावितरण आले अनेक गोष्टी आल्या म्हणजे दुवा इडूनच चालू होतो पूर्ण. शेतकरी खुश राहिला तर सगळे खुश सगळे राहतील. खुश राहतील. सगळे समाधानी आहे समाधानी. तर शेतकऱ्याचा कुठेतरी विचार केला पाहिजे तर याच मताचा आहे मी. हां बस त्याच्या उपर काय नाही. साधारणतः आता तुम्ही म्हणताय आता 1700 काहीतरी गेला ना समजा हा कांदा 1790 तर तुम्हाला समजा कांद्याला काय बाजारभाव भेटला पाहिजे तेव्हा शेतकरी व्यवस्थित राहील म्हणजे जास्त- समाधान राहील. जास्त काय नाही आणि कमी काय नाही आहे हां. पण आहे ना कांदा आहे ना 25च्या पुढे जर गेला हां तर कांदा परवडतो नाही तर आता सध्याच्या आताच्या हां. परिस्थितीत हां, हां. आता मागच्या वर्षी समजा 1900 1700-1800 रुपये खाद्याची कोण होती. हां बरोबर. यंदा हां जो पेपर होता तो मल्चिंग पेपर हां हां तो आज झालाय म्हणजे तो 1700ला भेटत होता आज तो 2100ला भेटू राहिलाय. बरोबर जी 1700. कोण आज 1900ची होती आज ती 2100-2200 रुपयाची कोण झाली. बरोबर. म्हणजे दरवर्षी तुमचे रेट वाढणार मग याला मार्केट का नाही वाढत आहे. बरोबर खर्च तर वाढतोय हां. आणि ते केल्याशिवाय पर्याय नाहीये. असं का बरं भाऊ सर त्याच्याला तर फिक्स भाव द्या तुम्ही. त्याच्यात 300-400 वाढताय समजा हो. याच्यात कमीत कमी तुम्ही 5 रुपये किलोनं तरी वाढवा. आज समजा आपण पावड्याकडे गेलो पावडा खायला गेलो हां. पहिले 10 रुपयाला भेटत होता हां. आता त्यानं 15 रुपयाला केला. बरोबर. अजून 2-3 दिवस जर रेट जर वाढले हां. तर ते 18 रुपयाला कर. मागाच मी सांगितलं हां. का बातमीला न्यूज होती चॅनलवरती न्यूज होती मीडियावाले हे करता ती न्यूज दाखवता तेच मागा सांगितलं मी 15चा किती गेला 20 रुपये गेला. आणि मोठ्या लोकांना आहे ना काहीच फरक पडत नाही त्यांना हां. डिझेलचा कधी तुटवडा आला नाही काय नाही. आज सर्व ट्रॅक्टरवाले आज लाईनीत उभे राहिले. आपण मागा पण व्हिडिओ बघितला हां. वाळू माफिया होते त्यांचे नंबर प्लेट खोडेल होत्या तुम्ही व्हिडिओ बघितला असेल सोशल मीडिया आणि तुम्ही जे व्हिडिओ बघताय तुम्ही पण बघितला असेल त्यांना 20,000चं होतं आणि शेतकऱ्याला 2,000चं होतं तो रात्रभर तिडं हां. उपाशी तापाशी झोपेल होता. मग शेतकऱ्यालाच हा तोटा आहे आणि सगळ्या काही गोष्टी हां. तर हे अवघड आहे. आणि डिझेल हे दरवेळेस वाढू राहिलं एक हां. रुपयानं रात्र वाढू राहिलं. वाढ राहिलं ना. मग तिथं मीडिया का बोलत नाही तिला का जात नाही आज साधं बाकीचं पेट्रोल- आंदोलन का नाहीये. साधा पेट्रोल महामध्ये 112 ना आज काहीतरी असेल आता सध्या आजचा रेट 50 पैसे आणि 121 रुपये का 121च्या वरी कोणचं पॉवर पेट्रोल. पॉवर पेट्रोल. हां तर सर्वसामान्य जनता असेल शेतकरी असेल यानं काय करायचं नेमकं. आता हे बघा त्याच्या हातात तसं काहीच नाहीये. जर केलं तर खूप आहे मुळात आहे ना सर्वांची एकी आहे पण शेतकऱ्यांची एकी नाही त्यामुळे नाही. जरा शेतकरी मागे राहिलाय. शेतकरी जर थांबला हा तर सगळं जग थांबल जागेवर थांबल. त्यावरती डिपेंड आहे पण हां. कसं आहे माहिती आहे का शेतकरी वर्ग हा श्रेष्ठच आहे तो काय विषय नाही हां. पण त्याचं ऐकलं जात नाही कोणी. त्याला जरा थोडासा तुटवडा कमी पडतो त्याला साथ भेटत नाही आणि मुळात त्याला त्याची एकी नाही आहे म्हणून हा ही गोष्टीचा प्रॉब्लेम आहे. तर ज्या वेळेस एकी होईल ना तर तो कायम एक नंबरच राहील आणि तो एक नंबर आहे त्याचा काय विषय नाही. अजूनही एक नंबर आहे ना एक नंबरच बस, राहील बस. फक्त सरकार लक्ष देत नाही. तो 1800 जाओ का 1200 रुपये जाओ तो समाधानी आणि समाधानीच राहणार आहे त्याचा हां. काय विषय नाही पण त्याचा विचार केला पाहिजे ते कुठल्या पाहिजे या मताचा आहे. तर मित्रांनो आज यांची मुलाखत आपण छोटी घेतली उद्या परत असेल तर आपण सेपरेट एक मुलाखत घेऊ. धन्यवाद माऊली. हो धन्यवाद. जय हरी. कांदा कलर साईज क्वालिटी एक नंबर आहे बघू लाईव्ह लिलावामध्ये येईलच 1-2 मिनिटामध्ये बघू. 2031 रुपये गेला कांदा क्वालिटी द्या माझी 2031 रुपये बघू पुढचा बघू लगेच लाईव्ह मध्ये. 18ची तुझी मग एक बार 18 20 40 50 60 70 71 2 80 81 90 नगर 19 10 19 19 30 19 40 50 60 61 70 80 90 2000 2001 1990 करे पाटील 1990 रुपये कांदा क्वालिटी त्या मापाची कलर मध्ये माली डबल पत्ती मध्ये माली माऊली चामदारी ना कोणतं बियाणं आहे याचं घरगुतीचे का किती शिल्लक कांदा हा अजून एका ट्रॉली भरल 25 क्विंटलच्या आसपास ना बरं धन्यवाद. हा 2035 जाईल माऊली कुठला ट्रॅक्टर आहे हा
कुठला गेला आहे? काय म्हणतो वाडी? आयवंतवाडी 2035 जायले ना. पावती आहे का? दाखवा बरं पावती. सर मित्रांनो 2030 रुपये कांदा क्वालिटी त्या मापाची पावती बघू शकता. 2030 रुपये. बियाणं कोणतं याचं? गावठी. चाल धन्यवाद माऊली. कांदा क्वालिटीनुसार बाजारभाव आहे. जशी क्वालिटी तसा बाजारभाव. मीडियम साईज आहे बघू. या प्रकारची क्वालिटी काय भाव गेला माऊली? काय गेला हो? 1100. कुठला माल आहे? आयवंतवाडी. हे बियाणं कोणतं आहे? घरगुतीचे का? बरं तर धन्यवाद. हां वॉल्ट आहे मित्रांनो. वॉल्टची क्वालिटी बघू शकता. अशा प्रकारची क्वालिटी साईज क्वालिटी कलरमध्ये माल आहे बघू. माऊली जारी काय भाव गेला हो? 1050. कुठला? वनिताचे ना. हे बियाणं कोणतं याचं? रेड 4. आपल्याला मागच्या महिन्यात किंवा मागच्या महिन्यात म्हणण्यापेक्षा 4 महिने मार्केटच नाही सरासरी. तर आत्ता काय वाटतं? आत्ता काय बदल पडतो मार्केटमध्ये? सर्कल असं. वनी मार्केटचं काम कसं वाटतं तुम्हाला? चांगलं काम आहे. म्हणजे पेमेंटच्या बाबतीत असेल किंवा रेटच्या बाबतीत असेल फास्ट काम आहे. आणि जे सरासरी मार्केट राहतं त्याच्यात कसं वाटतं समजा बाहेरच्या मार्केटपेक्षा? सरासरी आता आपण इथं लोकल असल्यामुळे इथं परवडतं. चांगलं मार्केट आहे असं. धन्यवाद माऊली. कांदा क्वालिटी एक नंबर आहे. या प्रकारची क्वालिटी आहे. त्यात मिडियम मिक्स आहे बघू शकता. या साईजमध्ये पण मिक्स आहे बघू. माऊली कुठला ट्रॅक्टर आहे? पिंपरी अंचलला. काय भाव गेले? 1800 रुपये गेले. आजची तारीख काय? 28 मे. बरोबर. कारण की ना विचारायचं कारण काय आहे माहिती का? काही शेतकरी म्हणतात जुने व्हिडिओ टाकतो आणि त्यानुसार मी तारीख विचारतो. कारण की शेतकरी तोंडून ऐकलं ना, कारण की शेतकरी काय खोटं सांगणार नाही. त्याचा माल जर 1000 रुपये गेला तो काय 2000 सांगू शकत नाही. त्याला जे भेटलं तोच मार्केट सांगेल. बरोबर ना. चालेल धन्यवाद माऊली. कांदा क्वालिटी काही ओव्हर साईज आहे अशा प्रकारची आणि काही मीडियम साईज या प्रकारची. पण मग डबल पत्तीमध्ये आहे. कारण की जे पत्ती सोडतो तो माल तो काही टिकत नाही आणि जो पत्ती पॅक माल राहतो तो टिकतो. आता हे प्रत्येक शेतकऱ्याला माहिती आहे. त्याला सांगण्याची काही गरज नाही. बघू काय गेला आहे माऊली? काय गेला? 2010 रुपये गेला. कुठला माल आहे? पिंपरी अंचलला. बियाणं कोणतं याचं? मनगंगा. नवीन कंपनी का सध्या? जुनी का? बरं चालेल. कारण की आपल्याला कंपनीच काही घेणं नाही. पण मग एक विचारणं काम राहतं का क्वालिटी कोणची येते असं. याला वावर कोणतं आहे? काळवट मुरमाड काळवट जागा आहे असं. कारण कसं आहे काल पण मला एक कमेंट येईल होती का तुम्ही बियाणं विचारता का आपण बियाणं काय विचारतो का लोकांना पण कळतं कोणतं बियाणं कसं आहे. आपण कंपनीची काय ॲडव्हर्टाईज करत नाही. कारण कंपनीकडून आपल्याला काही रुपये भेटत नाही. हे आपल्या सोयीस्कर आपल्या सोयीच्छेनं आपलं काम राहतं. बरोबर की नाही. त्यामुळे विचारलं मी त्यामुळे सांगितलं. चला धन्यवाद माऊली. क्वालिटी जशी क्वालिटी तसा बाजारभाव. त्याच्यात नॉर्मल हा पत्तीचा प्रॉब्लेम आहे. नॉर्मल कोजळी असा प्रॉब्लेम बघू. तरी पण रेट बघू. माऊली काय गेला? 1062 रुपये. हे बियाणं कोणतं आहे? घरगुतीचं होतं का? गाव कोणतं आपलं? पिंपरी अंचलला. धन्यवाद माऊली. कांदा क्वालिटी बघू शकता. कलरमध्ये माल आहे. मीडियम मिक्स माल आहे. पण मग एक सारखा माल आहे. कारण की हा टिकाऊ माल आहे. पत्तीचा काहीच प्रॉब्लेम नाही. बघू काय गेला आहे माऊली? काय गेला? 2070 रुपये गेला. कुठला माल आहे हा? मानधन. आज तारीख काय? पावती काय लिहिले का? काय तारीख लिहिले पावती हो? 28 मे. बरं धन्यवाद माऊली. कांदा क्वालिटी बघू शकता. या प्रकारचा माल आहे. आपण क्वालिटीनुसारच दाखवत असतो. बघू कुठला माल आहे? कोरीपाटा. काय गेला? 1000 रुपये. कोणतं बियाणं आहे याचं? घरगुती का? बरं धन्यवाद. कांदा क्वालिटी डबल पत्तीमध्ये माल आहे. कलर क्वालिटी साईज बघू शकता. जी क्वालिटी आहे त्या क्वालिटीनुसारच बाजारभाव राहतो. माऊली जारी काय भाव गेली? 1571 रुपये गेली. बाजारभाव कसा वाटतोय? म्हणजे आपले जे मागच्या महिन्यात किंवा असो समजा पूर्ण उन्हाळा गेला आहे. जानेवारीपासून तर आत्ता मे चालू आहे. कमीत कमी 4 ते 5 महिने गेली. तो मार्केट बाजारभाव ह्या महिन्याचा आत्ता या हप्त्यातला बाजारभाव कसा वाटला? सरासरी होती ना. हां सरासरीमध्ये सरासरी काय जाते आता सध्या? 800 900 700 800 13 14 15पर्यंत जातं असं. तर वणी मार्केटची काय खासियत नेमकी काय तुम्हाला काय सांगता येईल समजा? हलके माल ना चांगले भाव. हलके माल चांगले भाव जाऊ राहिले. जायचे पण आता एवढे चांगले जाऊ राहिले. चांगले जाऊ राहिले असं. म्हणजे सरासरीमध्ये एकदम चांगलं चालतं असं.
बरं, कारण की आईस्टला कसं आहे 2 ट्रॅक्टर काढायचे ते आईस्टला दाखवायचे, त्यात मजा नाही, बरोबर ना? सरासरी योग्य राहते असं. धन्यवाद. हां, कांदा क्वालिटी बघू, डबल पत्तीमध्ये माल आहे, कलर क्वालिटी साईज सगळी एकसारखी. बघू शेट काय भाव घेतला? 1670 रुपये. हे मार्केट कमिटीमध्ये शेट आहे आपले, म्हणजे व्यापारी आहे, त्यांनीच घेतलं, त्यांच्या तोंडून ऐकून काय घेतला म्हटले? 1670 रुपये. तर तुमचं शेतकऱ्यांना काय सांगणं आहे नेमकं मार्केटला माल आणताना? मालाची क्वालिटी चांगली आहे. हां शेतकऱ्यांनी माल निवड करून मार्केटला आणावा. चांगल्या मालाला चांगलाच भाव भेटणार आहे हां आणि क्वालिटीनुसार मालाचा भाव आहे. हां बरोबर, जसा माल आहे तसा भाव आहे. तसा भाव आहे, बरोबर आहे. चालेल, धन्यवाद. हां शेट, कांदा क्वालिटी बघू शकता, डबल पत्तीमध्ये माल आहे, साईज काही मीडियम मिक्स आहे, पण मग क्वालिटी एक नंबर आहे, डबल पत्तीमध्ये आहे. माऊली कुठला आहे? आयवंतवाडी. काय गेला? 1740 रुपये गेला का? बरं, बियाणं घरगुती आहे का? अजून किती बाकी आहे माल? किती? एक कांदा आहे का? बरं, चालेल. कांदा क्वालिटी एक नंबर आहे, डबल पत्तीमध्ये माल आहे. आपण शेतकऱ्यांच्या तोंडूनच ऐकू काय गेलेलं आहे. बघू. माऊली नमस्कार. सर्व कुठले? चिखल आंबा सर्व. कांदे किती एकरमध्ये लागवड होती सरासरी तुमची? तुमची 4 एकर होती, बाकीच्यांची म्हणजे 5 एकरच्या वर सरासरी नव्हती. असं काय बाजारभाव भेटतो आता कांद्याला? 13, 14 असं 15. आता हा काय भाव गेला? मी दाखवला 1640 रुपये गेला. याचं बियाणं कोणतं असेल? कोण आहे? तुम्ही का? गावठी घरगुती का? तुमचा कुठला माल आहे हा? नवापूरचा आहे का? यंदा ॲव्हरेज कसं वाटलं? बरं आहे, आवडत नाही. ॲव्हरेज चांगला. बाजारभाव कसा वाटतोय? बाजारभाव तर परवडत नाही, पण हां. आता काय साधारणतः किती पाहिजे? कमीत कमी 2025 पाहिजे. 2 ते 25 पोतं पाहिजे, पण मोदी साहेबांना हे कळणार नाही, कारण की ते हां हां ते कळणार नाही, बरोबर आहे. तर तुमचं सरकारला काय सांगणं आहे समजा? हां, निर्यात केली पाहिजे, निर्यात वाढवली पाहिजे, दुसरीकडे माल गेला पाहिजे. दुसरीकडे माल गेला म्हणजे बाहेर देशांमध्ये माल गेला पाहिजे. ते मेलोडी चॉकलेट देण्यापेक्षा कांदा दिला तर तो एक राहील, असं तुमचं म्हणणं आहे. म्हणजे तुमच्या मनातलं मी सांगितलं, बरोबर ना? चल, धन्यवाद. हां, जशी क्वालिटी आहे तसा बाजारभाव. या प्रकारचा माल आहे. बघू, व्हाईट पडेल माल आहे. माऊली कुठला माल आहे? माळेगाव. काय भाव गेला? 1151 रुपये गेला का? बरं, बियाणं कोणतं याचं? घरगुती आहे का? हा जो चट्ट्याचा प्रॉब्लेम आहे हा कशामुळं आला असेल? काय अंदाज? उन्हामुळं, म्हणजे जमिनीतून मग कांदा वर निघाला, काळी जमीन होती का? धन्यवाद. माऊली, कांदा क्वालिटी बघू शकता. हा पण डबल पत्तीमध्ये माल आहे. अशा प्रकारची क्वालिटी. बघू. माऊली कुठला ट्रॅक्टर? माऊली कुठला ट्रॅक्टर आहे? काजीमाळा. काय भाव गेला? 1315 रुपये गेला का? कोणतं बियाणं आहे याचं? घरचंच आहे का? किती साठवले कांदा? काही नाही का? म्हणजे वावरातूनच आणला डायरेक्ट असं? लेट होते का? ॲव्हरेज का दिलं लेटला? कमी दिला असं, म्हणजे दरवर्षीपेक्षा कमी दिला असं, आणि कांदा लेट झाला. कांद्याला थंडी पाहिजे, थंडीतच कांदा चांगला होतो, बरोबर ना? मीडियम क्वालिटी माल आहे, पण मग डबल पत्तीमध्ये आहे. शिवऱ्याचा माल आहे. बघू. माऊली काय गेला? शेतकरी तिकडं आहे का? काय गेला माऊली? 1401 रुपये गेला का? हे बियाणं कोणतं माऊली? येलोरा गुलाबी. असं थोडी साईज कमी राहिली ना, पण मग क्वालिटी एक नंबर झाली. चालेल, धन्यवाद माऊली. कांदा क्वालिटी बघू शकता, काही ओव्हर साईज मिक्स आहे. बघू काय गेला. माऊली कुठले हो? अंबनेर. काय गेला? 1330 रुपये गेला. बियाणं कोणतं याचं? येलो राग का? अजून किती बाकी आहे कांदा? शेवट होता का आज? बरं, धन्यवाद माऊली. कांदा क्वालिटी बघू शकता, ॲव्हरेज माल आहे. या प्रकारची क्वालिटी आहे. नॉर्मल हा प्रॉब्लेम आहे. बघू. माऊली कुठली हो? नरूळ. काय केला हो माऊली? 1200 रुपये गेला. बरं, धन्यवाद. कांदा क्वालिटी बघू शकता, कलरमध्ये माल आहे आणि साईज क्वालिटी एक नंबर आहे, एक सारखा माल आहे. बघू. माऊली काय गेला हो? 1980 रुपये, म्हणजे सरासरी 2000च्या लेवलमध्ये गेला. असं कोणतं बियाणं आहे याचं?
प्रसादचं आहे का? गाव कोणतं आपलं? असतं. अहो किती माल बाकी आहे? झालं शेवटचं चेक म्हणजे आज शेवट होता असं. बरं चालेल, धन्यवाद माऊली. नाही घरी देऊन कांदा क्वालिटी बघू शकता या प्रकारचा माल आहे. क्वालिटी व्हाईट आहे. व्हाईट म्हणजे जो उन्हानं चटकेला म्हणतो आपण, आणि त्याच्यात हा प्रॉब्लेम बघू शकता. या प्रकारची क्वालिटी तुम्ही समजू शकता. डॅमेज माल आहे. बघू माऊली काय गेला? 1000 रुपये. कुठले आपण? पिंपरी अंचाला. बरं काय मग सांगायचं नेमकं तुम्हाला? आता 1000 विकला. हां 3000 रुपये भाडे आहे आम्हाला. 3000 रुपये. हां 1000 विकून काय मला पैसे किती भेटतात? 1500 रुपये हमी भाव केला. हां हां ते पैसे पुढे गेले. हां हां माल बघा ना तुम्ही, बघा ना अजूनही हां बघितलं ना, दाखवला व्हिडिओ घेतलाय मी. क्वालिटी आहे. साधारणतः काय अपेक्षा आहे? काय गेला पाहिजे समजा? 2500 रुपये गेला पाहिजे आम्हाला. काय म्हणता? 2500 रुपये गेला पाहिजे आम्हाला. 2500 रुपये साधारणतः गेला पाहिजे तर काहीतरी शेतकऱ्याला भेटेल असं. बरं चालेल, धन्यवाद माऊली. कांदा क्वालिटी एक नंबर आहे. सुपर क्वालिटीमध्ये डबल पत्तीमध्ये. बघू कुठला माल? पिंपरी अंचला. काय गेला? 1751 रुपये गेला. हे बियाणं कोणतं आहे? घरचंच आहे का? आजचा बाजारभाव कसा वाटतोय तुम्हाला? म्हणजे इथून पाठीमाग पूर्ण उन्हाळा गेला तो डाऊनच होता, पण मग आता या हप्त्यापासून थोडंसं चांगलं आहे असं. म्हणजे साधारणतः अपेक्षा काय गेलं पाहिजे समजा? आता 1780 गेला ना, 1751 रुपये गेला ना, तर हा बरोबर भेटला तुम्हाला. चल धन्यवाद माऊली. कांदा क्वालिटीनुसार बाजारभाव मित्रांनो. व्हाईट माल आहे, समजू शकता तुम्ही क्वालिटी, कारण की आपल्या व्हिडिओचं रेझोल्युशन चांगलं असतं, त्यानुसार क्वालिटी दिसते मार्केटमध्ये. या प्रकारची क्वालिटी बघू. काय गेला माऊली? 1000 रुपये गेला. कुठला माल आहे? चामदरी. धन्यवाद. 752 55 56 770 71 772 75 76 80 785 80 90 795 96 800 रुपये 800 2 800 रुपये. क्वालिटी आहे पहिल्याच ना घे मोठ्या ट्रॅक्टरमध्ये. नाव सांग रे. 800 रुपये गेली. गोल्टी क्वालिटी सुपर आहे. कुठला माल आहे? नानाशी आंबट. कोणतं बियाणं आहे? ॲग्रोवेलचं. किती? 801 गेला ना? 800 गेला. शेट 800 गेला ना? 70 71 571 रुपये काका. 571 रुपये गोल्टी. चिंगळी मिक्स आहे. बघू 571 आहे. कुठला काय? कुठला कांदा? सागपाडा. कोणतं बियाणं आहे गोल्टीचं? घरचंच आहे का? चांगला कांदा विकला का? आहे का? स्टॉक केला आहे का? बरं. खाद म्हणजे बऱ्यापैकी डॅमेज आहे या प्रकारची. काय गेली? 251 रुपये गेली का? बरं. 50 रुपये 2 60 रुपये 70 71 80 90 रुपये 95 400 रुपये 1 11 12 15 16 20 रुपये 21 2 621 रुपये ती भूषण. 621 रुपये. खाद आहे काही दुबळ का मिक्स आहे. 621 रुपये. 720 21 30 रुपये 740 41 750 51 2 742 742 रुपये. गोल्टा आहे, थोडी साईज मोठी आहे. कुठला आहे? कोल्हेर का? कोणतं बियाणं आहे याचं? बाहेरून होतं का? चांगला कांदा विकला का? काय गेला? 1300 रुपये का? बरं. हां हां 530 31 540 41 550 51 551 रुपये 3 शिंगडी मिक्स 551 रुपये गेली. कुठला आहे? कृष्णगाव का? बरं. कांदा क्वालिटी बघू शकता. ॲव्हरेज क्वालिटी कांदा आहे, मीडियम साईज आहे. बघू माऊली काय गेला आज? 1290 रुपये गेला का? बरं. बियाणं कोणतं असेल? घरगुती. बरं. मला कुठे गेला कांद्याचा माल? गोल्टा आहे मित्रांनो. गोल्टीची क्वालिटी बघू शकता. कलरमध्ये माल आहे. माऊली कुठला हो? कुठला गोल्टा? बातोडा. काय भाव गेला? 800 रुपये. 800 रुपये गेला का? चांगला कांदा विकला का? स्टॉक करेल का? गोल्टी आहे. गोल्टी मिक्स आहे, काही चिंगळी टाईप मिक्स आहे. बघू माऊली कुठले हो? मुळानं. काय भाव गेले? 670 रुपये गोल्टी. बरं. कांदा क्वालिटी बघू
या प्रकारची क्वालिटी काही मीडियम मिक्स माल आहे, पण कलरमध्ये डबल पत्तीमध्ये पत्ती सोडण्याचा प्रॉब्लेम नाही. माऊली काय भाव गेली? 1410 रुपये. आज जे पत्ती सोडताय ते आधी जे 700-600 रुपयात जात होते ते आज काय भाव निघाले, काय वाटले का? बरं वाटतं. काय माल पाहून भाव आहे. माल पाहून हा ते काय निघाले असतील सरासरी? तुम्ही बघितलं का याच्या मागे एखादा ट्रॅक्टर? कमी जाते. काही रेट हां हलके माल ना, म्हणजे सगळे डॅमेज माल कितपर्यंत गेला कमीत कमी? 700, 750, 800 पोतं. धन्यवाद. हां कांदा क्वालिटी बघू शकता, अशा प्रकारचा माल आहे. मीडियम मिक्स माल आहे आणि नॉर्मल पत्तीचा प्रॉब्लेम आहे, पत्ती सोडण्याचा. बघू कुठला माल आहे? बातोडा. काय भाव गेला? 1240 रुपये गेला का? बियाणं कोणतं आहे? घरगुतीचे का? बरं.